नमस्कार. आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणात आपण 1660 मधल्या अशा एका घटनेचा वेध घेणार आहोत जी खरं सांगायचं तर एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी आहे. शौर्य, अढळ निष्ठा आणि एका अशक्यप्राय सुटकेचा हा थरार आहे. चला तर मग वेळ न दवडवता थेट या इतिहासात डोकूया. आता गणिताच्या भाषेत विचार केला तर हे अगदीच अशक्य वाटतं. फक्त 300 सैनिक आणि त्यांच्यासमोर हजारो सैनिकांची महाकाय फौज. हे 300 जण त्यांना कसं रोखून धरू शकले असतील, तेही संपूर्ण स्वराज्य वाचवण्यासाठी. हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. हीच ती वेळ होती जेव्हा सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने इतिहास लिहिला गेला. भाग 1. पन्हाळ्याचा वेढा आणि कोंडीत पकडलेलं स्वराज्य. इथली परिस्थिती थोडी समजून घेऊया. एका बाजूला पन्हाळ्याच्या आत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य अडकले होते. त्यांचा अन्न आणि दारुगोळ्याचा साठा वेगाने संपत चालला होता. आणि दुसऱ्या बाजूला किल्ल्याबाहेर सिद्धी जोहरची तब्बल 40,000 सैनिकांची महाकाय अत्यंत शिस्तबद्ध अशी आदिलशाही फौज उभी होती. किल्ल्याबाहेरून साधी मुंगीही आत बाहेर जाऊ शकणार नाही एवढा कडक तो वेढा होता. आणि हा वेढा काही 1-2 दिवस चालला नाही, तर सलग 5 महिने. विचार करा, 5 महिने ही कोंडी तशीच होती. आतमध्ये रसद पूर्णपणे तुटली होती आणि बाहेर सिद्धी जोहर फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत होता. एकतर महाराज शरण येतील किंवा भुकेने मरण पावतील. यातून सुटायचं असेल तर आता एका अत्यंत धाडसी आणि कल्पक योजनेची नितांत गरज होती. भाग 2. सर्वात मोठी फसवणूक. एक अद्वितीय गनिमी कावा. शत्रूच्या या 40,000 सैनिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी 2 पालख्यांची एक भन्नाट रणनीती आखली गेली. योजना अशी होती की एक बनावट पालखी मुख्य रस्त्याने जाईल. या पालखीत शिवाजी महाराजांसारखाच हुबेहूब दिसणारा एक निष्ठावान सेवक बसेल, जो शत्रूला गुंतवून ठेवेल. आणि अगदी त्याच वेळी खरी पालखी महाराजांना घेरून जंगलातल्या एका अत्यंत अंधाऱ्या आणि गुप्त वाटेने विशाळगडाकडे निघेल. ह्या संपूर्ण रणनीतीचा सर्वात थरारक आणि तितकाच भावनिक भाग कोणता असेल तर तो निष्ठावान सेवक वीर शिवाकाशीद. राजांसाठी आणि स्वराज्यासाठी मरण येणं हे माझं भाग्यच आहे असं मानणाऱ्या शिवाकाशीद यांना हे पक्क माहीत होतं की या बनावट पालखीत बसणं म्हणजे थेट मृत्यूच्याच जेवढ्यात हात घालणं. सिद्धी जोहर समोर जेव्हा त्यांचं खरं रूप उघडकीस आलं ना, तेव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असूनही शिवाकाशीद हसत हसत वीरगतीला सामोरे गेले. सर्वोच्च त्याग तो हाच. भाग 3. पावसातील मृत्यूची शर्यत. विशाळगडाकडे कूच. हे अंतर काही साधंसुधं नव्हतं. तब्बल 65 किलोमीटर. जुलै महिन्याचा तो काळ. आषाढातील धोधो कोसळणारा पाऊस. समोरचा माणूस धड दिसणार नाही असा काळाकुट्टा अंधार आणि पायाखाली निसरडी चिखलाची वाट. अशा या अत्यंत भयंकर परिस्थितीतून महाराज आणि त्यांचे मोजके मावळे विशाळगडाच्या दिशेने जीव मुठीत धरून धावत होते. तो घटनाक्रम जरा नजरेखालून घालूया. 13 जुलै 1660ची ती मध्यरात्र. पन्हाळ्यावरून सुटका होते. त्यानंतर इकडे शिवाकाशीद पकडले जातात आणि त्यांचं बलिदान होतं. आणि मग शेवटी पहाटेच्या सुमारास महाराज आणि त्यांची तुकडी एका अत्यंत अरुंद धोकादायक अशा घोडखिंडीजवळ पोचतात. पण नेमकी याच वेळी एक बातमी धडकते. सिद्धी मसूदची महाकाय फौज अत्यंत वेगाने त्यांच्या मागावर येत आहे. भाग 4. घोडखिंडीतील ऐतिहासिक लढा. अखेरचा श्वास. हे आकडे खरंच अंगावर काटा आणणारे आहेत. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्यासोबत मागे राहिलेले फक्त 300 बांदल मावळे आणि समोरून चालून येणारी 4,000पेक्षा जास्त संतप्त आदिलशाही फौज. महाराजांना सुरक्षित विशाळगडावर पोचवण्यासाठी बाजीप्रभूंनी त्यांना पुढे पाठवलं आणि स्वतः या मृत्यूच्या दारात उभं राहण्याचा निर्णय घेतला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, हीच ती अढळ निष्ठा. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, फक्त 300 लोक 4,000 जणांचा सामना कसा करणार. इथेच कामी आली ती गनिमी कावा ही युद्धनीती. म्हणजे काय तर भौगोलिक रचना आणि अचानक केलेल्या हल्ल्याचा वापर करून स्वतःहून कितीतरी पटीने मोठ्या शत्रूला हरवण्याचं तंत्र. बाजीप्रभूंनी या खिंडीच्या भौगोलिक रचनेचा अत्यंत हुशारीने वापर केला. घोडखिंड इतकी अरुंद होती की शत्रूचे हजारो सैनिक एकाच वेळी तिथे आत येऊच शकत नव्हते. त्यामुळे त्यांची ती प्रचंड संख्या तिथे अक्षरशः कुचकामी ठरली. प्रत्यक्ष लढाईत काय झालं ते पहा. खिंडीत सैनिकांची एकामागे एक अशी भक्कम फळी उभी केली गेली. दोन्ही हातात जड दांडप पट्टे घेऊन साक्षात काळासारखे फिरणारे बाजीप्रभू आणि सलग 6 ते 8 तास चाललेला तो रक्ताचा थरार. लाटा मागून लाटा आदळाव्यात तसे शत्रू येत होते. अंगावर अगणित वार होत होते. रक्ताच्या थारोड्यात पडूनही बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे ती खिंड प्राणपणाने लढवत होते.
एकही शत्रू तिथून पुढे जाऊ शकत नव्हता. भाग 5. तोफांच्या आवाजाची वाट आणि विशाळ गडाचा इशारा. फक्त 3 आवाज. होय, महाराजांनी निघतानाच असं ठरवलं होतं की ते सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचले की तिथून तोफेचे सलग 3 आवाज करतील. हाच तो एकुलता एक संकेत होता जो ऐकण्यासाठी बाजीप्रभू आपले प्राण कंठाशी धरून लढत होते. तोफांचा आवाज कानावर पडेपर्यंत एकही गणिम ही खिंड पार करू शकणार नाही, ही बाजीप्रभूंची घोर प्रतिज्ञा होती. अंगावर अगणित जखमा झाल्या होत्या, शरीर पूर्णपणे रक्ताने न्हाऊन निघालं होतं, पण फक्त आणि फक्त प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते त्या तोफांच्या आवाजाची वाट पाहत उभे होते. साक्षात मृत्यूलाही त्यांनी तिथे रोखून धरलं होतं. आणि अखेर तो क्षण आला. विशाळ गडावरून धडाम 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 असे तोफेचे 3 आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमले. महाराज सुरक्षित पोचले होते. बाजीप्रभूंच्या जीवनाचं सार्थक झालं होतं. आपलं कर्तव्य पूर्ण झाल्याच्या अफाट समाधानात या महान योद्ध्याने हसत हसत आपले प्राण सोडले. खिंड तर जिंकली, पण स्वराज्याने आपला एक अनमोल हिरा कायमचा गमावला. भाग 6. पवित्र रक्ताचा वारसा आणि अजरामर इतिहास. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू आणि त्या 300 बांदल मावळ्यांच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी त्या घोडखिंडीचं नावच बदलून टाकलं. तिथे या वीरांचं पवित्र रक्त सांडलं होतं, म्हणून ती खिंड कायमची पावनखिंड म्हणून या इतिहासात अजरामर झाली. निसर्गाच्या एका भौगोलिक रचनेला रक्ताचा असा अभिषेक याआधी कधीच झाला नसेल. यानंतर जेव्हा महाराज शिवा काशीद यांच्या घरी सांत्वनासाठी गेले ना, तेव्हा त्यांच्या आईचे उद्गार थेट काळजाला भिडणारे होते. त्या म्हणाल्या, कोण म्हणतं मी माझ्या मुलाच्या जाण्यावर रडत आहे? मी तर यासाठी रडत आहे की देवाने मला फक्त एकच मुलगा का दिला? जर 4 असते ना, तर तेही मी स्वराज्यासाठी असेच पाठवून दिले असते. हे शब्द ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. स्वराज्यासाठी सामान्य माणसांमध्ये असलेली ही अफाट निष्ठा कोणत्याही महाकाय सैन्यापेक्षा नक्कीच जास्त ताकदवान होती. आणि हो, फक्त आईच नाही, तर ह्या घटनेतून एक अत्यंत पुरोगामी असं पाऊल उचललं गेलं. शिवा काशीद यांच्या पत्नीने शोक करत बसण्याऐवजी थेट हातात शस्त्र घेतलं आणि त्या स्वराज्याच्या पहिल्या स्त्री सैनिक बनून पन्हाळगडाच्या रक्षणासाठी तैनात झाल्या. ह्या एका घटनेने स्वराज्याला केवळ नवीन योद्धे दिले नाहीत, तर स्त्री पुरुष समानतेचा एक अगदी नवीन अध्यायही इथे लिहिला गेला. बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि त्या 300 मावळ्यांची ती अभूतपूर्व निष्ठा आपण आज समजून घेतली. पण मग जाता जाता एक प्रश्न नक्की उभा राहतो की आजच्या या काळात एखाद्या राष्ट्राप्रती असलेलं असं निस्वार्थी आणि परिपूर्ण समर्पण नेमकं कसं दिसतं? हा विचार नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.